कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 39 विद्यमान नगरसेवक म्हणून मी गेली 5 वर्ष या भागामध्ये चांगलं काम केलं। त्या कामात प्रामुख्यानं म्हणजे माझ्या भागातील रस्ते असतील, ड्रेनेज असेल, एक मोठा स्विमिंग टँक राजेश शाहू जलतरणच्या शेजारी एक गार्डन अतिशय चांगल्या पद्धतीची जेणेकरून या ज्येष्ठ लोकांना त्याचा उपयोग व्हावा असे गार्डन मी माझ्या माध्यमातून चांगली केली। भागातील सातत्यानं बंधू असतील, भगिनी असतील, सातत्याने संपर्क चांगला ठेवला। तिने मला 5 वर्षात कुठलंही काम असेल तर तात्काळ मला फोन करून बोलवून घेतलं। ज्या ज्या अडचणी असतील त्या अडचणीवर मी मात केलं आणि कोल्हापूरसाठी एक स्मार्ट सिटी म्हणून जी घोषित झाली पण ती कोल्हापूरला झाली नाही, ही सिटी व्हायला पाहिजे होती हे आमचा सगळ्यांचा आग्रह होता। कोल्हापूरसाठी एक वगळल्यासारखे केले। 3.5 शक्तिपीठामध्ये एक पीठ आपले करवीर महालक्ष्मी आहे, याच्याकडे सुद्धा सातत्यानं कुठले म्हणजे लोकप्रतिनिधी असतील किंवा काय असतील या सरकारनं सुद्धा लक्ष द्यावं आणि एक 3.5 पीठातलं एक पीठ म्हणून आमची महालक्ष्मी ओळखली जाणारी आहे, ह्याच्यासाठी काहीतरी चांगलं करावं। दक्खनचा राजा ज्योतिबा असेल याच्यासाठीही चांगलं करावं ही सरकारकडून अपेक्षा आहे। आणि भागातील लोकांना या दसऱ्याच्या निमित्ते माझ्या शुभेच्छा असतील। पुन्हा एकदा मी निवडणुकीला उभारलेलो आहे, तरी सर्वच बंधू भगिनींनी मला चांगल्या मताने निवडून द्यावं हीच माझी अपेक्षा आहे। ईश्वरच्यात चरणी प्रार्थना आहे। ॲड भारत या संस्थेला नवीनच संस्था ही चालू आहे, त्याला एक मनपूर्वक माझ्या शुभेच्छा असतील आणि ही संस्था चांगल्या पद्धतीने पुढं लोकांच्या चांगल्या कामासाठी कार्यरत राहावं अशी माझी शुभेच्छा राहील।